नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा या न्यू व्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आज आपण आलो आहोत डोहाळ जेवणाचा मेकअप करण्यासाठी. आणि आपल्याला आज जी आहे बाळाच्या आईची तयारी करायची आहे. मेकअप छानसा असा मेकअप तिला लुक द्यायचा आहे. सो मंडळी, आपण आज इथं आलो आहोत आणि हे पहा छान असं तयारी झालेली आहे यांची आणि डेकोरेशन खूप छान केलेलं आहे आणि तसेच पाहुणे मंडळी इथे जमलेली आहेत. तर म्हणजे आता हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम जो आहे हा दुपारी आहे. तर आता सकाळची जी तयारी आहे ही आपण आता इथे केलेली आहे आणि छान असा सोबर जसा लुक आपण आता सध्या तिला दिलेला आहे. जेवणाच्या कार्यक्रमानंतर आणि एक थोडा विधी असतो जेवणाच्या कार्यक्रमाच्या वेळेस. तो विधी झाल्यानंतर माहेरची साडी जी असते ती दिली जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला डोहाळे जेवणाचा जो कार्यक्रम आहे त्याची तयारी तिला आपल्याला करायची आहे. आणि त्या तयारीमध्ये आपल्याला फ्लावर्सची ज्वेलरीही तिला घालावायची आहे. थोड्याच वेळात आपल्याला पाहावयास मिळेल की डोहाळे जेवणाची मेकअप आणि तयारी तुम्हाला पाहावयास मिळेल. सो मंडळी, स्टे ट्यून. आणि आता आपण ह्या कार्यक्रमामधले काही गमती ज्या आहेत त्याही आपण पाहूया आणि काही रीती ज्या आहेत त्यांच्या त्याही आपण पाहूया. आणि आता आपण या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊया आणि आपले जे काम आहे येणाऱ्या बाळाच्या आईला छान असा एक लुक द्यायचा आहे आपल्याला, सुंदर असा. सो तेही आपण आपलं काम करणार आहोत. चला तर म्हणजे आपण पाहूया डोहाळे जेवणाचा कार्यक्रम. तत्पूर्वी मंडळी, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर पहिल्यांदा जर आपल्या चॅनलवर भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून असेच माझे नवीन व्लॉग्स तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचत राहतील. आवाज आला पाहिजे, इथे आवाज आला पाहिजे. सासू सासरे आहेत प्रेमळ, नळणबाई आहेत हौशी. मीनांचं नाव घेते डोहाळे जेवणच्या दिवशी. कोण होणार आत्या, कोण होणार मावशी. दिशाचं नाव घेतो डोहाळे जेवणाच्या दिवशी. त्या दोन वाट्या ठेवल्यात ना, त्याच्यात काय काढायचं ते तुम्ही डिसाइड करा कोणती पहिली. तिथे बघा तिथे बघा. दोघांनी हात लावा. डिस्कशन तू पण पकड 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 ना. पकड दोघांनी. काय नसतं का, एक मजा मध्ये आता काय बरोबर आवडीचं काय ते एकमेकांना बनवा आणि चला. हे सगळं संपवायचं हा दोघांनी. ती डिश अरे बापरे, संध्याकाळी जाऊबाईंची वागणी. अगं आखच बरं.
तर म्हणजे हा आता कार्यक्रम आटपलेला आहे आणि आता सगळे जेवणास निघाले आहेत आणि आपणही आता जेवायला जात आहोत. आणि आता आपण पाहिली ही जी रीत आहे, ह्या रीतीमध्ये 2 वाट्या ज्या ठेवलेल्या असतात दुधाच्या आणि त्याच्यामध्ये एका वाटीमध्ये अंगठी आणि एका वाटीमध्ये 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं असतं आणि त्या 2 वाटीमध्ये मधून त्यांना 1 वाटी चॉईस करायची असते आणि त्यातून जर निघालेली जी अंगठी किंवा रुपया म्हणजे येणारं जे बाळ आहे, म्हणजे अंगठी म्हणजे मुलगी आणि जर रुपया जर काढला तर तो मुलगा असं समजलं जातं. अशी एक छानशी अशी ही रीत आहे. तर म्हणजे सगळी पाहुणे मंडळी हे जेवायला बसले आहेत आणि आपणही आता जेवण घेत आहोत आणि छान असं सुंदर असं जेवण इथे आपल्याला दिसतं आहे. सो आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवल्यानंतर आपल्याला तिची येणाऱ्या बाळाची आईची तयारी जी आहे मग ती करायची आहे. सो चला आता मंडळी जेवण घेऊया आणि त्यानंतर आपण डोहाळे जेवणाचा मेकअप आणि तिची तयारी ही आपण पाहणार आहोत. ती माझ्याकडे चल. हां तयारी करायला चला. अच्छा तयारी आहे ना. हां समज पिशव्या आहे ना हातात, पिशव्या आहेत ना. दे ना ते माझ्याकडे दे माझ्याकडे. तुझ्या आरामात चल कारण साडी पण आहे. दुसरं काय नाही, साडी विडी आहे ना. चल तू छान वाटतं ना. बॉडी सुद्धा आहे. मधल्या बोटात घालायचं ते. थोडं खाली म्हणजे दोन्ही एकत्र दिसतं. कैचीने का पडले डायरेक्ट सरगाट मारते. सरगाट पण नाही केलं खूप निघणार नाही. अशी हात घे तिला अख्खी घे. पण चांगलं आहे शूट करायची. बरं एवढी चंद्रपूर दाखव मावशीला. चंद्रपूर जी.
पाऊस छान पडतो, बाहेर पाऊस छान पडतो. ती घातली तर असं लुक खराब होईल माझा. म्हणजे सकाळपासून असा खूप छान असा पाऊस इथे पडतो आहे आणि त्याच्यात हा प्रोग्रामही चालू आहे. सो म्हणजे आजचा दिवस हा अगदी हे जरा स्मरणीय वाटते, असं न विसरणारं, हे कधी न विसरणार स्मरणीय असं, म्हणजे पाऊस पडतोय, कार्यक्रम झाले असं. सो म्हणजे येणाऱ्या बाळाच्या आईचा मेकअप हा झालेला आहे आणि ही तयारी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की सांगा. आणि आता थोडा थोडा पाऊसही पडत आहे आणि दुपारनंतरचा जो ओढभरणीचा कार्यक्रम आहे हा आपण आता ह्या जे फोटो सेशननंतर आपण हा कार्यक्रम पाहणार आहोत. सो तोपर्यंत म्हणजे स्टे ट्यून. सो म्हणजे आपलं आता इथलं काम संपलेलं आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात ही झालेली आहे आणि बाळाच्या आईला छान असा एक लुक आपण दिलेला आहे, सोबर्स आणि सिम्पल असा लुक दिलेला आहे. सो म्हणजे हा लुक तुम्हाला कसा वाटला डोहाळे जेवणाचा हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आता आपण भेटूया अशाच एका न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत म्हणजे आनंदित राहा, हसत राहा आणि सुरक्षित राहा.